त्या विरोधामध्ये त्या सनातनी कर्मकांडाच्या विरोधामध्ये एक वेगळा धर्म स्थापन केला, त्याला भागवत संप्रदाय म्हणतात. तो नामदेव महाराजांनी स्थापन केला आणि त्याचा कळस रचला तुकाराम. त्या संख्यान समाजाचा तुमचे कुळदैवत, तुमचे इष्टदैवत निसर्ग या निसर्ग दैवतांना विनंती करायची, मनातल्या मनात त्यांचं नाव घ्यायचं. हे धरतरी माता, हे कंसरा माता, हे अग्निदेव आहे, हे पाच पंथ, हे पाच पाली, हे चंद्र सूर्य देवता, हे आई पळसवा, हे भैरोबा, हे वाघोबा, त्यांचं नाव मनातल्या मनात घ्यायचं. त्यांचा जन्म या निसर्गामध्ये झाला, त्यांना या निसर्गामध्ये विलीन कर, या निसर्गामध्ये त्यांना जागा दे, या निसर्गामध्ये त्यांना मोक्ष भेटले. त्यांचा या निसर्गामध्ये जन्म झाला, जबाबदारी आपली समाज म्हणून प्रामुख्याने एकत्रितपणे जगणं वाग. तुमचा शिमगा आज मंडळी तुम्हाला विचारला, आज आवर्जून मी तुम्हाला सांगा, आज इथे टोपीवाली बसली मंडळी आहे आणि किंवा धोत्रावालीची मंडळी आहे, असं लावायचं. यांच्याजवळ हे निसर्गाचे आघात तुम्ही आणा. या मंडळीला विचारला, बाबा तुमचा आदिवासी सगळ्यात मोठा या दादांना या निसर्गामध्ये या दादाचा जन्म ह्या निसर्गामध्ये झाला. डोंगर दऱ्यामध्ये ते वावरले आणि जल जंगल जमिनीचं त्यांनी रक्षण केलं. निसर्गाने त्यांना वाढवलं. हे निसर्ग शक्ती त्यांना विलीन करून घे. याच निसर्गामध्ये आज आपण येथे खैरविधी केलेला आहे, म्हणजे जिस्पील म्हणजे आज आपण येथे पिंड पाडलेला आहे. आपण येथे निसर्गाला विनंती केली आहे, ग्रामदैवताला विनंती केली आहे, कुळदैवताला विनंती केली आहे. आज आपण येथे विधी केलेला आहे, तो आहे म्हणजे धावाचा विधी. धावा आणि जो 13व्याचा विधी केला जातो तो आपला पूर्ण विधी होतो, म्हणजे 12 विधी पूर्ण केले जातात. तर आज तो आपला विधी आहे. म्हणजे अंतिम विधी तुम्हाला सांगत आहे. पहिला विधी केला जातो जन्म झाल्यानंतर 5 दिवसांनी पाटा फोडला जातो. त्या पाट्यावरती खेकडा, मासा, दही भात, 5 पाली ठेवले जाते. निसर्गाला वंदन केलं जातं. नंतरचा विधी केला जातो लगीन कार्यामध्ये देवा काढलं जातं. 5 पालीला वंदन केलं जातं. नंतर माणूस मेल्यानंतर ह्या माणसाचा जन्म निसर्गामध्ये झाला, त्याला निसर्गामध्येच गाडलं जातं, त्याला ह्या निसर्गामध्येच विलीन केलं जातं. तेव्हा आपल्याला गाडलं जातं, तेव्हा आपल्याला 5 पाली तोंडावर ठेवलं जाते. काही भागांमध्ये आता गाडायची पद्धत बंद केली आहे, जाळलं जातं. पण जाळलं जातं तरी एक निसर्गाची 5 पाली आपल्या तोंडावर ठेवायला जाते. आंबर, जांभळ, उंबर जर ही नाही भेटली तर निसर्गामध्ये जे झाडपाली आहे ते आपल्या तोंडावर ठेवायला जाते. तेव्हाच आपल्याला ह्या निसर्गामध्ये मोक्ष भेटतो. म्हणूनच आपण येथे पिंड केलेलं आहे, जे पिंड पाडलेलं आहे ते गणदेवाचं पूजन केलेलं आहे. ते कंसारा मातेला वंदन केलेलं आहे. कंसारा मातेला आपण इथं पूजलेलं आहे. त्या कंसारा मातेनं ह्या दादांना जगवलेलं आहे आणि जे 5 पालीचं पूजन केलं आहे त्या 5 पालीने त्या दादांना जगवलेलं आहे. म्हणजे तो तुम्हाला ऑक्सिजन दिलेला आहे, त्या 5 पालीनं दिलेला आहे, म्हणून तिला वंदन केलं आहे. इथं आपण पानदेवाचं पूजन केलं आहे, अग्निदेवाचं पूजन केलं आहे, 5 पालीचं पूजन केलं आहे, निसर्गाचं पूजन केलं आहे. याच निसर्ग म्हणजे वरसुबाई, पळसुबाई, कुकुबाई, रानूबाई, सतुबाई या देवींना विनंती करायची आहे. मनातल्या मनात त्यांना शरण जायचं आहे. हे धरतरी माता, हे कंसारा माता, हे अग्निदेवा, हे 5 देवा ह्या दादांना ह्या निसर्गामध्ये विलीन करून घे. ह्या दादांना ह्या निसर्गामध्ये विलीन करून घे. तुमच्या देवाऱ्यामध्ये अजून तुमचा देव असेल तो वाघोबा, वाघोबा अजून तुमच्या देवाऱ्यामध्ये हिर राहतो. हिर म्हणजे तुमच्या पुरुषा मूळ पुरुष. पहिले तुमच्या घराण्याचा तुमच्या पुरुषाचा जो पुरुष आहे तो हिर म्हणून तुमच्या हिरचं नाव मनातल्या मनात गावोगाव हिरजरी असायच्या. तो तुमच्या घराण्याचा तुमचा हिरचा मूळ पुरुष. आजोबांचं नाव मनातल्या मनात या निसर्ग शक्ती त्यांना आपल्या आदिवासांचा हिर आहे. त्यांचं मनातल्या मनात नाव हिर असतात. प्रत्येक गावाला हिरजरी असतात. ही पूर्वज आहेत आपले, ते देव आहेत आपले. त्या देवाऱ्यात तुमचा असणार तो हिर आणि अजून तुमच्या देवाऱ्यामध्ये राहतो घोडा बसलेला. पण त्याच्या नीट तुम्हाला निरीक्षण करा, तर त्याच्यामध्ये पायामध्ये साप देवताय नमः, इष्ट देवताय नमः, वाघ देवताय नमः, गाव देवताय नमः, देवताय नमः. पहिल्या प्रकारच्या नर्मदा नदीच्या खोऱ्यातून नर्मदेत म्हणून तुम्हाला सांगितलं एकच आहे. नर्मदा नाही संस्कृती ही आपली आदिवासी संस्कृती आहे. म्हणजे आदिवासी संस्कृतीमध्ये ते मग तुम्हाला सांगितलं ज्या वाईट आपली त्यांना खाली जाणार.
तिथूनही तुम्ही पुढे गेला इथं नाशिक सप्तशृंगी ती आपली निसर्ग देवता आपली समाजामध्ये स्वर्गातच मारून टाकलं. आमच्या संस्कृतीमध्ये स्त्री जरी जन्माला आली आणा पिलं तू पिंड तर आमच्या एक हजाराच्या मागे फक्त सात. म्हणजे 300 मुलांना पोरीच नाही. पण बाकीच्या समाजामध्ये असं म्हणून तू थोडंसं पडलं तुम्ही त्याच्यावरती हडप्पा संस्कृती टाकली तर तुम्हाला त्या काळातलं जे काही आहे चित्रशिल्प आहे ते तुम्हाला आजही तुमच्या त्या 12 बळी काढताना तुम्हाला दिसतं. म्हणून तुम्ही आदिवासी त्या 7,500 वर्षांच्या त्या हडप्पा संस्कृतीचं तुमच्याशी काहीतरी घेणं नाही. तुम्ही फुकाट उठून त्या नवीन चालू केल्या असं नाही. त्या पूर्वापार आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली ती संस्कृती तुमचं काय त्याच्याशी नाळ आहे ती आहे म्हणून तुमची ती संस्कृती आहे. आणि म्हणून त्या जन्मापासून त्या मृत्यूपर्यंत आज आम्ही त्या निसर्ग देवतेची पूजा लग्न आता हे सगळे विधी मी सांगत नाही. भारतातला महत्वाचा एक लग्नाचा विधी सांगतो. त्या लग्नाच्या विधीमध्ये राहत आहे आपला देवाक झाल्याशिवाय आपलं लगीन होत नाही. त्या देवकाच्या विधीमध्ये काय राहत आहे 5 पालवीचं पूजन राहते. 5 पालवी ही 5 पालवी कंची राहते. आंब्याचा पाला, जांभळीचा पाला, बोरीचा पाला, रुईचा पाला आणि अजून एक कंचा राहिला उंबराचा पाला. ही 5 पालवी या 5 पालवीचं ह्या देवकाचा आपला देवाक झाल्याशिवाय किंवा 5 पालवीचं पूजन झाल्याशिवाय तुमचा लग्नाचा विधी पूर्ण होत नाही. म्हणजेच या निसर्ग देवताच्या विधीशिवाय आपला विधी पूर्ण होत नाही. तसंच तुम्ही मेला माणूस मेला तर माणूस मेल्यावरती सुद्धा त्या मातीमध्ये गाडताना किंवा तुम्ही जरी जाळायला लागले असले तरी त्याच्या मुखावरती या 5 पालवीपैकी एखाद 2 पालवी ठेवल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही. कारण तुम्ही जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या निसर्ग देवतेलाच पूजता. म्हणजे तुमच्या मोक्षाचाही मार्ग तुमची निसर्ग देवताच करते. म्हणून तुमच्या तोंडावरती मुखावरती तुम्हाला 5 पालवीपैकी पालवी ठेवायच लागते. म्हणून ते लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला त्या सहज वाटलं आपलं काय लक्षात राहत नाही त्याच्यावर काय तरी पाला असलं ते काय तरी आणलं काय जुनी लोक काहीतरी सांगत पाला आणा ठेवा त्याचं नाही मंडळी. त्याचं खूप मोठं असं काही विशेष आहे की आपण समजून घेतलं पाहिजे की आमच्या त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या निसर्ग देवतेची आम्ही पूजा करतो. म्हणून आम्ही आज जिवंत आहोत. कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असं आदिवासी भागच वाचला होता. त्यात सगळ्यांनी माहिती कोरोनाच्या काळात ही सगळी गावात पॅक झाली होती. त्या कोणा वाचवला तुमच्या कोणजाईने तुमच्या वरसुबाई कळसुबाई ह्या निसर्ग देवतेनेच वाचवलेले तुम्हाला. त्या निसर्गाने वाचव ऑक्सिजन संपला या देशातला ऑक्सिजन संपला. बाहेरच्या देशांमधून विमानामधून हवेचे टँकर आणले लोकांनी ते ह्या लावला मग लोक जगवले. आणि हा तर जो काही निसर्ग आहे तो आम्हाला इथं जे वाचवलेत आमच्या निसर्ग देवतांनी वाचवले. म्हणून आपली संस्कृती त्या निसर्गाची संस्कृती आहे. म्हणून आम्ही आमची संस्कृती जतन केली पाहिजे. आम्ही अंधश्रद्धांमध्ये अडकलो नाही पाहिजे. आम्ही अंधश्रद्धांमध्ये अडकायला लागलो. आमच्या संस्कृतीचा वेगळाच अर्थ लावलाय. म्हणून तुमच्या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. आणि मी अगदी 5 मिनिटांमध्ये उरकणार आहे आता की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट माणूस जन्माला आला का तुम्ही सांगायला विटाळ आणि माणूस मेला का मरताना बी तुम्हाला विटाळ. मग आता इतर मंडळी आलेत नाही इथे बसलेली बघा याच्यातली अगदी 20-30% 30-40% सुद्धा मंडळी पिंडाचा जीव तीच नाही. अगदी ह्या खरं आहे. म्हणतात नाही होते आम्हाला विठ्ठळाचा त्या जमतच नाही. आम्हाला विठ्ठळाचा जमत नाही. आम्हाला वांट्या होत्यात वकऱ्या होत्यात टाकऱ्या होत्यात आम्हाला त्या जमतच नाही. आपण मंडळी जुनी मंडळी लांबून आता गाड्या गोड्या सगळ्या झाल्या सगळी लांबून चालत इकडून तिकडून डोंगरावरून सगळी यायची मंडळी ही सगळी जेवून जायची सगळी जेवायची. फक्त तेव्हा कोण जेवायचा नाही त्या सांगू तुम्हाला. तेव्हा पहिला बघत राहायचा बघत तो लय जाली बघत राहायचा कसा त्यानं मत्र टाकला का इचू चढवायचा आणि मत्र टाकला का इचू उतरवायचा तो बघत. आंबेगाव तालुक्यातला तुम्हाला माहिती असेल सकाराम मुंडे आंबेगाव तालुक्यात तुम्ही दिवाळीची ती आमुषा राहते तेव्हा इथून फार सगळा सुंदर असेल इगतपुरी असेल सगळा इथून लोक फार आपली सगळी जायची. राजेवाडी आंबेगाव तालुक्यात राजेवाडीला झाडापाल्याचं औषध द्यायचं एवढंच औषध भेटणार. ते आणलं का घरातल्या सगळ्या माणसं एक वाई उली साडी यायची त्या तुम्ही खाला का पाला का वर्षभर तुम्हाला साप चावायचा नाही. आणि साप चावला तर तुम्हाला काहीच होणार नाही. पण नाग असू द्या तर काही असू द्या. इथं जुनी बात जाती मंडळी आहेत या सांगतील तुम्हाला. आज ते वृद्ध झाले म्हातारे झाले आता त्या नाही त्यांना जमत. पण ही सगळी इथून झटकून जायची लोकांसोबत ही जुनी मंडळी आहेत यांनी माहिती सगळं
म्हणजे निसर्गातील अफाट शक्ती आहे, या निसर्गातील अफाट ज्ञान हे जुन्या मंडळीचं जवळ, हे ज्यांच्या जवळ होतं त्यांनीच त्या फक्त खायचं जमायचं. बाकी त्यांचा काय काम आहे तेव्हा? बाकीचे आता आम्ही म्हणाले आम्हाला ही टळण आम्हाला ही टळ, ज्या जे तुम्हाला सांगितलं जे भगतंच्या त्याला जे काय आहे त्याच मंडळी त्या पाळावर उठतो. सगळ्यांनी उठून का उठून चालू केला, आम्हाला ही टळ आम्हाला दिसपिंडाचं जमत नाही. आणि मग तुम्ही मेले, तुमचा दिसपिंडाचा कोण खायचा? तुम्ही जर दिसपिंडाचा खात नसेल तर मग आता ठरवा तुम्ही अभि सगळ्या मंडळी ह्या खात नाही ना दिसपिंडाचा, याचा खायचाच नाही. आता ह्या आदिवासी संस्कृतीच्या प्रवचनात सगळ्या राज्यभर आम्ही फिरलो, बऱ्याच कार्यकर्त्यांना सगळ्यांनी सांगितलं. पण मग काय मंडळ म्हणजे नाही मग आम्हाला ते येगळा शिदा तयार करा आणि मग त्या ह्या दिसपिंडाचा यांचा येगळा आणि आम्हाला आपण त्या शिदा कोण आणल्या त्याच मालकानं आणलेला समजा. बऱ्याच ठिकाणी हाच शिदा इकडचाच बनवला, मागच्या दरानं आम्ही सगळ्यात त्या द्यायला लावल्या खालाय, आज पोट एकही माणूस मिळाला. अगदी ह्या खरं आहे नाही मेला. तुम्ही नाही महाराज तुम्ही सांगितलं तरी आम्हाला उलट्या होत्या. मग आता इथं डॉक्टर मंडळी आहेत ती तुम्हाला उत्तर देतील का मंडळी काहींना उलट्या होतात हे खरं आहे, हे खरं आहे. पण त्याचं कारण वेगळं. तो ऍलर्जीचा प्रकार आहे. 2-3 डाळी 2-3 भाज्या एकत्र खाल्या तर आपल्या शरीराची ती ऍलर्जी आहे आणि त्या ऍलर्जीमुळे उलटी होते. इटाळाना उलटी होत नाही. इटाळाचं तुम्हाला कारण सांगतो. मूल जन्माला आल्यानंतर तुम्ही कोरोनाच्या काळात पाहिला असं त्या मुस्का लावायची तोंडाला मास्क, एकमेकात जवळ गेला का काय व्हायचा, व्हायरस त्यात ऐकून सगळ्या आपल्या म्हाताऱ्या लोकांनी पाठ झाला त्या व्हायरस पका आहे बरं का व्हायरस. त्या व्हायरस आला का आजारी पडला माणूस. मग तसंच ते तुमचं लहान बाळ आहे, मूल जन्माला आलं त्या आईच्या जवळ आणि बाळाचं ते आपलं प्रिय म्हणून त्याचा मुका गेला, जवळ गेला, हातात गेला, आपण तसं जातो आणि त्या बाळाला गेला पाहतो. म्हणून त्याला सुरक्षित राहावं नाही म्हणजे इटाळ म्हणजे सुरक्षित बाजूला ठेवलं जातं. त्या आईला आणि बाळाला बाजूला ठेवायचं. तुम्ही जवळ जाऊ नका, जास्त शिवू नका बा, असा त्याचा अर्थ होता. त्याला काय करून टाकलं आम्ही, इटाळ करून टाकलं. हे मूळ कारण होतं आपलं. जे व्हायरसचं सांगितलं तुम्हाला, त्या धसा तुम्ही जाऊन त्या पोर आजारी पडतो, बारीक आहे पण त्याची इम्युनिटी क्षमता कमी आहे, तो आजारी पडू नये म्हणून त्याला सुरक्षित म्हणून ते त्यांना शिवू नका किंवा जवळ जाऊ नका असा त्याचा अर्थ होता. आम्ही इटाळ करून टाकला नाही माहिती, शिवायचाच नाही, शिवू नका, इटाळ झाला असंच होईल तसंच होईल. माणूस मरता नाही तेच आहे मंडळी की माणूस आपली प्रिय व्यक्ती असते, आपल्या जवळची व्यक्ती असते, ती माणूस मेल्यानंतर आपण अत्यंत थाय मोकळून रडतो. अगदी रडता काही मंडळी अटॅक येऊन म्हणजे थाप लागून माणसं मेलेले आहेत त्या आपल्या प्रिय व्यक्तीच्या एवढं रडून हे तर मान्य आहे की नाही. आणि म्हणून त्या मिठी मारून रडू नये, जवळ जाऊन म्हणून त्याला थोडं दूर ठेवावं, म्हणजे त्याला शिवू नका, त्याला दूर ठेवा असा त्याचा तो अर्थ होता. त्याला आम्ही टाकला इटाळ करून. जन्माला येता नाही इटाळ, मरता नाही. आणि मग तुम्ही इटाळात जन्माला आला ना आणि मरता नाही तू इटाळात मरणार आहे. मग ह्या आम्ही केव्हा ध्यानात घ्यायचा. म्हणून मंडळी जुनी मंडळी आमची चेनी होती. जुनी मंडळी चेनी शब्द आहे. जुनी मंडळी चेनी होती. जुन्या मंडळीला सगळा कळायचा. तुम्ही म्हणाल नाही आता तर आम्ही पक्की शिकलोय, सवारलोय, आम्हाला पक्का आता इंग्रजी येत आहे, आम्ही पक्का नोकरीला लागलो, पक्का शिकलो. जुनी मंडळी कशी काय चेनी, आम्ही नाही का आता हुशार. मंडळी जुनी मंडळी कशी चेनी होती ते तुम्हाला सांगतो. आज आम्ही मानसिक गुलाम झालो. आज आम्ही मानसिक गुलाम झाले. मूल तुमचं जन्माला आलं तर त्याला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला नाही राहिला. नाव ठेवायचा अधिकार नाही तुम्हाला. मूल जन्माला आला का त्या बामणाकडे जायचा, पंचांग बघायचा का बा याचं नाव काय ठेवायची. मग त्या तुम्ही आता काय करणार, नावा ठेवायच्या. जुनी मंडळी चेनी ना आमची. जुनी मंडळी नाम्या सोम्या तगड्या तोंड्या काय नावा ठेवून द्यायची. खरं का खोटं सांगा ना. जुनी मंडळी लगेच त्यात म्हणजे त्याला तो अधिकार होता. तो आज तुम्हाला नाही अधिकार राहिला. आज तुमचं मूल आहे पण त्याचा मेंदू काम करतो तो दुसऱ्याच एक ठरून ठेवलेला प्रोग्राम आहे. त्या प्रोग्राम प्रमाणे तो दुसऱ्या माणसाचा ऐकून तो चाललाय. नुसता नावाला तुमचा पोर राहिलाय. अगदी ध्यानात ठेवा. लगीन ठरवायचंय, पोर तुमचा आणि ठरवणारा दुसरा. आणि मग पोर कोणाचा आहे हे ध्यानात घेतला पाहिजे का. ठरवाय दुसऱ्याकडे जायला का दुसरा ठरवणार, तो तिथी काढणार, तुमचं गुण जुळवणार आणि मग त्या तिथीला मग त्या तुमचा लगीन ठरत आहे ह्या तारखेला आणि ह्या तिथीला आमचा लगीन आहे बा. मग त्याच स्थितीला बामणा दुसरी तुम्ही गेले, तुमचा मावस भाव असेल, मावस बहीण असेल, चुलत भाव असेल, चुलत बहीण असेल, तुमच्या जिव्हाळ्याचा नात्यागोत्या जवळचा कुणी असेल, त्याची बी तीच स्थिती काढली, तीच तारीख काढली का तुम्ही काय म्हणता तुमचा तुम्ही त्या तारखेलाच बघा बा, आमचा आम्ही बघतो. आज ही परिस्थिती निर्माण झाली. तुमचा तुम्हीच बघा, तुमचा तुम्ही बघा. मग ते तुमची सामाजिक व्यवस्था काय राहिली. सामाजिक व्यवस्था संपली ना तुमची. तुम्ही जर त्या
त्या स्थितीला तुमचा तुम्ही बघा ना आमचा आम्ही बघू असं म्हणायला लागले. तुमचा नाता गोता जिवाळा गोळा संपला सगळा. काय राहिली तुमची सामाजिकता? जुनी मंडळी चेनी नव्हती. जुनी मंडळी म्हणायचे बा 4 दिवसांना तुमचा मोर धरा आणि 4 दिवसांना आम्ही मागं धरी. तेव्हा ह्या तिथील तारखा बिरका काही काढला जात नव्हता. 5 पंच बसायची जुनी मंडळी, 5 पंच बसायची आणि मग त्या बसल्यावर तो वारं ती तारीख त्या काढायची का झाला ठरला सगळा. 26 गुन्हे जुळीत नव्हती, 36 गुन्हे जुळीत नव्हती. मारा तुम्हाला मारा तुम्ही आता काही मनाने सांगा लागलो पाहिजे का? त्याचा बी तुमच्याकडे आहे प्रमाण, तुमच्याकडेच आहे, त्या मागे नाही द्या. तुम्हीच मंडळी सांगायचे का बाबा पाळण्याला बाशिंग बांधला. मग पाळण्याला बाशिंग बांधला म्हणलं तुम्ही, तर मग कवा त्यानं तारीख जुळवली, कवा 26 गुण जुळवला सांगा मला आता. नाही तर अजून एक शब्द राजा, मामाची पोर देऊ केलीचा शब्द तिला इशे खपला. मग जर ह्या तवा त्या शब्दावर सगळा होता असेल तर त्यानं कवा चित कवा काढली मामाच्या पोरीची, कवा 26 गुण जुळवलं ते मला सांगा तुम्ही आता. किंवा पाळण्याला बाशिंग बांधला कधी काढ. जुनी मंडळी आई वडीलच लगीन ठरवायची, पोरी कोणी पाहायला जात नव्हता. अगदी ह्या मान्य करावं लागलं. मग हे जर त्या काळातली मंडळी ही चितन ह्या 26 गुण 36, मग आज 26 गुण 36 गुणावाल्या राहिल्यात नाही गेल्या, हे नाही संसार त्यांचं हे झालं. आणि मग काय तुम्ही हे केलं म्हणून जुनी मंडळी आमची चेनी ना. मग जुनी मंडळी त्यांना लिहिता येत नव्हता, वाचता येत नव्हता, त्यांनी संस्कृत ग्रंथ काही वाचलं नाही. पण जगातील सगळ्यात श्रेष्ठ मानी मूल्य त्या जुन्या मंडळींच्या अंगामध्ये होती, त्यांच्या रक्तामध्ये होती, त्यांच्या जगण्यामध्ये होती, त्यांच्या वागण्यामध्ये होती. जगातील श्रेष्ठ मानवी मूल्य म्हणजे माणसाने चांगलं जगावं, चांगलं वागावं या सांगायची गरज नव्हती. हे त्यांच्या रक्तामध्ये होतं, त्यांच्या जगण्यात होतं, त्यांच्या आचरणात होतं, त्यांच्या वागण्यात मध्ये गॅप निर्माण झालाय. आमच्या रक्तामध्ये ते उतरलं नाही. ज्या जुन्या जाणत्या आपल्या वाडवडिलांकडे होतं ते आमच्या रक्तात उतरलं नाही, आमच्या संस्कृतीमध्ये उतरलं नाही, आमच्या जगण्यात उतरलं नाही, आमच्या वागण्यात उतरलं नाही. आणि मग आमची पोरं आता बिघडली बा, 10 रुपया लागले, दरोडन खुनन अत्याचार काही करायला लागले, तो विकृतीचा मार्ग. म्हणून आज टोपीवाली मंडळी आणि धोत्रावाली मंडळी शेवटची पिढी आहे. ही शेवटची पिढी आहे. यांच्याकडे जे आहे ते त्या पुढच्या पिढीत प्रवाहित झालं पाहिजे. त्या पुढच्या पिढीमध्ये प्रवाहित झालं पाहिजे तरच तुमचा समाज, तुमची पिढी आणि सगळ्याच वाचणार नाही तर संपला. अत्यंत एका धोकादायक अशा वळणावर ही पुढची पिढी येऊन बसली. एक बॉम्बवर बसलेले ध्यानात ठेवा. नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी आणि भयंकर परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे नैतिकता, चांगलं जगणं वागणं हे राहिलंच नाही काय. म्हणून हे जर सुधारायचं असेल तर परत तुम्हाला तुमच्या मूळ संस्कृतीपाशी जावं लागेल, जे आमच्या वाडवडिलांनी सांगितलं. नाही तर मग आम्ही आता त्या सगळ्या गुलामीमध्ये तुमचा दडलाय. त्या आम्हाला ते जगायचं असेल, बदलायचं असेल तर ते आपल्याला बदलावं लागेल. नाही तर मग आम्ही घर बांधला 5-10 लाखाचा का, मग होम करीत बामण आणत होत, मग पक होम लायतात 7-8 होम करायचा, मग 40-50 हजार घेतात. मंडळी जुनी घरा काय चिरायची, ट्विटरायची राहायची. तेव्हा जर होम केला असं तर ती घरा राहिली असती का? मग जुनी मंडळी चैनी का, आपण चैनी. म्हणून हे लक्षात घ्या की आम्ही शिकलो म्हणजे सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ ठरलो असं नाही. मानवता, मूल्य आणि जे काही सगळं आमच्या जुन्या मंडळींकडे होता त्या शिकून किंवा मोठं होऊ नये ते भेटत नाही. ते आमच्या जगण्यात, आचरणात, वागण्यात तुमच्या रक्तात असावं लागतं. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि आज जे काही निसर्गवासी विठोबा मंगळू कुंदे जे कार्यकर्ते, आधी विशाल कुंदे, त्यानंतर यशवंत कुंदे सर आणि सगळी मंडळी की आपल्याही मनात होते नाही बा त्या आदिवासींचा आंदोलन लोकांनी काय होतं बा, काय म्हणतील त्या आदिवासींचा प्रवचन यागळाचा आणला येतो हे या मनामध्ये. या सुरुवात कोण करायचं, ही सुरुवात कोण करायचं? तुमच्या गावामध्ये राघोजी भांगरेंचं स्मारक आहे. राघोजी भांगरेंचा पुतळा इथे IPS म्हणजे अगदी कमी बोटावर मोजण्यात ती गाव आहे. की राघोजी भांगरेंचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे. आज आम्ही इथे जे बसलो ते राघोजी भांगरेंमुळे. ही जमीन 1,27,000 हेक्टर जमीन या सगळ्या सह्याद्रीमध्ये राघोजी भांगरेंमुळे तो हिर आहे आमचा. आणि इथे तुमच्या गावामध्ये म्हणजे तुम्ही घाबरले नाही पाहिजे. फक्त बाकीच्या मंडळींच्या मनात नाही असं आणले होत्या काय होईल त्यात समाज काय बोलून. सुरुवात कोण करायचं? सुरुवात काहीतरी झाली. आणि आज मी तुम्हाला तुमच्यामुळे सांगितलं अगदी इथं कोणत्याही जाती आणि कोणत्याही धर्माचा असू दे त्याला त्यांच्यापर्यंत तोच संदेश आहे. मानवता हाच धर्म आहे आपला, सगळ्यांचा मानवता, माणुसकीतून एकच आहे बस. याच्यावरच विषय संपला. अगदी वारकरी संप्रदायापासून किंवा सगळ्याच त्याच्यापर्यंत सांगितलं. आणि म्हणून एवढंच या निमित्ताने या बाबांना ही पूर्ण आदरांजली ठरेल की आपण मंडळींनी त्याचं थोडस मी सांगितल्यापैकी एक जरी आचरण केलं तरी ते ठरेल. आणि मी ज्या सांगितला त्या तुमचा सांगितलेला आहे. आपलं ते जुनी मंडळी सांगायच्या आपल्या देवाला सगळा साधा बळा चाला बाबा
तसा मी जे काय बोललो असेल, चुकीचं काय बोललो असेल, रागाने तुमच्यावर काय बोललो असेल, तर त्या साधा बोळा पदरात मानून घ्यावं एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि माझ्या रुंदी परिवाराने तसेच आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र राज्य तसेच आदिवासी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य चंद्र बिरसा दगडे यांच्या वतीने या बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि त्यांचा निसर्गवासी विठोबा मंगळ कुंदे ही अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शिक्षण आणि जे काही संसार आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आज समाजाला दिशा दाखवण्यासाठी अशा पद्धतीचं त्यांचं जीवन राहिलेलं आहे. पहिले राहायला घर पक्क नव्हतं आणि अशा अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये मुलांचं शिक्षण केलं. त्यानंतर मुलांना नोकरी, व्यवसाय करून कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, नोकरी केली. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचाही त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. आणि असं ह्या बाबांना पूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझी वाणीला पूर्ण विराम देतो. घोडावर सुदाई माती की जय, कुळंजाई माती की जय, भीमाशंकर महाराज की जय, कोसुदाई समाजाच्या रूढी परंपरेप्रमाणे या ठिकाणी मुखवटा म्हणून सर्व माणसं या ठिकाणी त्यांच्या दुःख सामील झाले. खऱ्या अर्थाने या जगामध्ये जर काही सत्य असते तर ते या ठिकाणी आदिवासी लोकांनी शिकवलं की अंतिम सत्य म्हणजे लोकांचा मृत्यू. जन्माला आलेला माणूस या ठिकाणी मरणारच आहे, परंतु त्याचं एक दिवसाचं कर्तृत्व हे 100 वर्षाच्या बरोबरीला असतं. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये निसर्गाचं जतन करत असताना अनेक धर्माच्या निर्मिती या निसर्गापासून झाली, परंतु निसर्गाला मानायला आज हा मानव लोकच तयार नाही आणि त्याच्यामुळे मानवाचा आज ऱ्हास होत आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली आपण म्हणतो की समाज फार पुढे गेला, फार सुधारला, अरे पण माणसंच मरू लागली, कोणी अटक मरू लागली तर त्याला आपण विकास म्हणूयात का? आणि म्हणून बांधवांनो, निसर्ग हा धर्म आपण जपला पाहिजे. म्हणून समाजाच्या रूढी परंपरेप्रमाणे दुखवटा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण त्या एखाद्या मयत व्यक्तीच्या सुखादुखामध्ये सामील होतो नाही काही. पण पूर्वी लोक ही माणसाला अखेरचा निरोप देण्याकरता जात होती. म्हणजे गाड्या असो, घोड्या असो, त्या दशक्रियेच्या माध्यमातून माणसं हे त्यांना निरोप देण्याकरता जात होती. आणि म्हणून आज या ठिकाणी विठोबा बाबा यांचा दशक्रियानिमित्त सगळे या ठिकाणी त्यांच्या दुःखात सामील झाला. वामनदादाकडे म्हणतात की केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन ही मला कळू लागले. गोडी मधाची मला होती जोवरी, लाख लटकून होते मोहळा परी. अरे संपता अर्थ माझे जेव्हा कळू लागले तेव्हा जीवन मला कळू. आणि म्हणून बांधवांना या जीवनाचा सार आपण समजून घेतला पाहिजे. निसर्गावर जसं निसर्गाचं आपल्यावर प्रेम आहे तसं निसर्गाच्या शक्तीमध्ये आपण सामील होऊन निसर्गावर आपण प्रेम केलं पाहिजे. आपली रूढी परंपरा जतन केली पाहिजे. त्या माध्यमातून विठोबा बाबाला आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो.